नमस्कार. लोकसंदेश न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत. मी तेजस्विनी शर्मा. पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी आमदारकीचा वापर प्रतिष्ठा म्हणून केला असे वक्तव्य आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी केले. ते जगदंबा मंदिर सभागृहात बोलत होते. तालुक्यातील जनतेचे उपकार कधीच विसरणार नाही. कुठलीही पार्श्वभूमी नसताना मला सुज्ञ जनतेने आमदार केले. यापुढेही जनतेच्या सेवेसाठी 24 तास तत्पर राहीन असा शब्दही त्यांनी यावेळी दिला. बाळासाहेब मुरकुटे यांनी रस्त्याचा गंभीर प्रश्न मार्गी लावला. त्यामुळे नागरिकात आनंदाचे वातावरण होते. कार्यक्रमस्थळी भाजपा तालुका अध्यक्ष माऊली पेचे, सोन्याबापू राजगुरू, लक्ष्मण माकोणे, पाणी समितीचे अध्यक्ष दत्तात्रय घोलप आदींची भाषणे झाली. तसेच यावेळी सरपंच अशोक टेमक, परसराम माकोणे, रामदास नांगरे, भाऊसाहेब टेमक, रामेश्वर रांजळे, सुभाष पवार हे सर्व मान्यवर उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल फुलसौंदर व आभार अमोल टेमक यांनी मानले. मी कोणी विषय देखील या उद्देशाने करायची आहे की आपल्या तालुक्याला एक वैभव आहे. ज्ञानेश्वर माऊलींचाही अधिष्ठान असलेला तालुका आहे. शनी भगवंताची कृपा असलेला तालुका आहे. आपण साधू संतांच्या सहवासात राहणारे आहे. आपल्या सर्वांचं श्रद्धा लोकसंदेश न्यूजसाठी बाळासाहेब नवगिरेसह सलीम पठाण, नेवासा.